त्रिकोणी संघ श्रावणेर आणि श्रावणेरी यांची उपस्थिती आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये तुमच्या वतीने काही मान्यवरांना निमंत्रित केलेलं आहे। पुष्पगुच्छ देऊन त्या मान्यवरांचं तुम्ही स्वागत करायचं आहे, ज्यामध्ये कैलास भाऊ सावते आहेत, लखन नरवाडे आहेत, संतोष भाऊ मुळे आहेत, शिलवंत वाठोरे आहेत, सखाराम भाऊ तुपेकर, माणिक भाऊ देशमुख, माधवदादा जमदाडे, सूरज सावते। आपण या सर्वांना पुष्प देऊन त्यांचं अभिनंदन करावं, त्यांचं स्वागत करावं। त्याचबरोबर डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवून आपल्या समाजाला अभिमान वाटावा अशी माणसं, ज्या माणसांच्यामुळे अनेक क्षेत्रात आपल्याला आधार मिळतो, अशा मंगल प्रसंगी आपल्या वतीने आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। कैलास भाऊ सावते यांना पुष्प देऊन डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत कराल। संतोष भाऊ मुळे, सखाराम भाऊ तुपेकर, माणिक भाऊ देशमुख, माधवदादा जमदाडे, पोलीस पाटील आहेत, त्यांचा चिरंजीव, अन्न व सुरक्षा अधिकारी म्हणून कैलास अन्न व सुरक्षा अधिकारी म्हणून त्याची निवड झाली। बुद्ध विहारात येऊन अभिवादन करून बुद्धमूर्ती तथागतांचा श्रावक संघ या 3 रत्नाला विनम्र अभिवादन। विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान धम्म क्रांतीला संपूर्ण आयुष्य समर्पण पूर्ण आहेत। शरीर रूपाने बुद्धत्वाचे शरीर या सृष्टीमध्ये वातावरणात विलीन झाल्यानंतर बुद्धाचे बुद्धत्व गुणरूपाने या सृष्टीमध्ये ही सृष्टी अस्तित्वात असेपर्यंत मानव मात्रांच्या मध्ये कायम राहणार आहे। ते बुद्धत्व या ठिकाणी वावरणार आहे। जिथे वावर असतो त्याला विहार असे म्हणतात। वावरणे जिथे असते त्याला विहार असे म्हणतात। या परिसरात या इमारतीत सतत बुद्धत्वाच्या गुणांचा वावर आपल्याला दिसावा। बुद्धत्वाचे गुण वस्तूच्या पदार्थाच्या रूपामध्ये आपल्याला दिसणार नाही, तर बुद्धत्वाचे गुण या परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या आचरणिक तरंगाच्या रूपाने या इमारतीमध्ये आणि या परिसरामध्ये तरंगत राहतील आणि त्या तरंगाचा स्पर्श ज्यांना होईल त्यांना बुद्धत्वाचे दर्शन होईल। जसे आपण म्हणत असतो की बुद्धाचे दर्शन करण्यासाठी मी विहारात जात आहे, बुद्धमूर्तीच्या समोर अभिवादन करण्याने केवळ बुद्धत्वाचे दर्शन होत नाही। बुद्धाला पाहणे असे आपण म्हणतो। मांस चक्षुंनी हाडामासाच्या डोळ्यांनी बुद्ध कधी आपल्याला दिसणार नाही। हयात असताना सुद्धा बुद्ध अनेकांना दिसले नाही। बुद्धाच्या सानिध्यात राहणाऱ्यांना बुद्ध दिसले नाही, परंतु आजही 2500 वर्षानंतर सुद्धा आपल्याला बुद्ध दिसतील, आपल्याला बुद्धत्वाचं दर्शन होईल, आपल्याला बुद्धत्व अनुसरण करता येईल, बुद्धत्वाला आत्मसात करता येईल। त्यासाठी हे बुद्धत्वाचे जे गुण आहेत हे आपल्याला जाणून घेण्यासाठी
अनुसरण करण्यासाठी म्हणून एका इमारतीचे निर्माण केले जाते, ज्याला बुद्ध विहार असे म्हटले जाते. बुद्ध विहार हे परिपूर्ण केव्हा होते? इतिहास काळामध्ये तथागतांच्या परिनिर्वाणानंतर विहारी निर्माण केली गेली. भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर 350 वर्षांनी परिपूर्ण ठरल्या. तथागतांच्या परिनिर्वाणानंतर बुद्धत्वाचा एक प्रतीक म्हणून, एक प्रतिबिंब म्हणून मूर्त्या तयार केल्या गेल्या. हे प्रतिबिंब, ही मूर्ती आपल्याला बुद्धत्वाकडे आकर्षित करेल, बुद्धत्वाकडे प्रेरित करेल, बुद्धत्वाप्रती आपली श्रद्धा विकसित होईल. हे प्रतिबिंब ठेवण्यासाठी एक इमारत असावी. बुद्ध विहाराच्या परिसरात बोधिवृक्ष असावा. बुद्ध विहाराच्या परिसरात चैत्य असावा. बुद्ध विहाराची देखभाल करण्यासाठी, येणाऱ्या जाणाऱ्यांना उपदेश करण्यासाठी तेथे भिक्खू किंवा भिक्खुणी असावेत आणि त्यांच्याकरिता निवास असावे. इतिहास काळात बुद्ध विहाराची अशा प्रकारे व्याख्या केली गेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामध्ये एक गोष्ट नव्याने नमूद केली की बुद्ध विहारात ग्रंथालय असले पाहिजे, बुद्ध विहारात वाचनालय असलं पाहिजे आणि बुद्ध विहार हे संस्कार केंद्र झालं पाहिजे. एकंदरीत या सर्व गोष्टी स्वीकारल्यानंतर, धर्मांतरामध्ये विलीन झाल्यानंतर धर्मांतरित बौद्धांच्या मध्ये बुद्ध विहारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात निर्माण केली गेली. वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या स्वरूपात त्या बुद्ध विहारांच्या मध्ये बुद्ध मूर्त्या स्थापन करण्यात आल्या. परंतु हे जे औचित्य आहे त्याचं मूल्य न जाणल्यामुळे, त्याचा अर्थ न जाणल्यामुळे गेल्या 70 वर्षात इमारती असून तेथे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होत असताना आपल्याला दिसत नाही. पॉप्युलेशन असताना सुद्धा, लोकसंख्या असताना सुद्धा बौद्ध अनुयायांची लोकसंख्या असलेल्या भागामध्ये सुद्धा आजही आपल्याला अनेक लोक कर्मकांड करत असताना दिसतात, चुकीच्या मार्गाने जात असताना आपल्याला दिसतात. जो स्वाभिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा देत असताना आपल्याला आपल्या पदरात टाकला, तो स्वाभिमान बुद्ध धर्माच्या आणि संघाच्या अनुसरणाशिवाय आपल्यामध्ये येणार नाही. हे ज्यांनी जाणले ते मात्र प्रामाणिकपणे बुद्ध धर्म आणि संघाचे अनुसरण करीत आहेत. हे आपण आज वर्तमानात धर्मांतरित बौद्धांच्या मध्ये पाहतो. आणि मग हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो की असे का होते, त्यावेळेला एक सर्वात मोठी उणीव आपल्याला दिसून येते. बुद्ध विहारांच्या मध्ये भिक्षू किंवा भिक्षुणी आपल्याला आढळून येत नाही. महाराष्ट्रापुरता जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भिक्षूंची आणि भिक्षुणींची संख्या फार कमी आहे. जेवढे पॉप्युलेशन बौद्ध लोकांची, जेवढी जनसंख्या बौद्ध लोकांची आहे, जेवढी बुद्ध विहार आहेत, त्या तुलनेत जर पाहिले तर अगदी 1% सुद्धा भिक्षू किंवा भिक्षुणींची संख्या इथे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळत नाही. मग याची जबाबदारी कोणी घ्यावी? याची जबाबदारी तुम्ही सांसारिक जीवन जगणाऱ्या लोकांनी घेतली पाहिजे. भिक्खू किंवा भिक्खुनी हे आभाळातून पडत नाहीत. तुम्ही जन्माला घातलेली तुमची लेकरं तुम्ही स्वतः बाबासाहेब आंबेडकरांचा आदेश पाळून, बाबासाहेब आंबेडकरांच्या सूचनांचं मूल्य जाणून, बाबासाहेब आंबेडकरांची
जी तळमळ होती आणि त्या तळमळीने बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आवाहन केलं होतं, त्याचं मूल्य जर आपण जाणलं तर तुम्हाला लक्षात येईल भिक्षूंची आणि भिक्षुणींची संख्या इथे या बौद्ध धर्माचा प्रचार करण्याच्या या कार्यप्रणालीमध्ये आपल्याला कशी वाढविता येईल. असणाऱ्या भिक्खू आणि भिक्खुनींच्या करिता बुद्ध विहार हे बौद्ध धर्माच्या प्रचाराचे आणि प्रसाराचे केंद्र बनतील यासाठी तुमच्या सर्व प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा जी आज मोठ्या प्रमाणात उणीव स्वरूपामध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे. ह्या जबाबदाऱ्या तुम्ही जोपर्यंत स्वीकारणार नाहीत तोपर्यंत बुद्ध धर्म आणि संघाला शरण का गेले पाहिजे, बसाना तिथेच बसाना आल्या केवळ आपल्याला कोणी सांगितलं म्हणून कळणार नाही किंवा कोणीतरी करतायत म्हणून आपण केलं पाहिजे असं करण्याने सुद्धा ते होणार नाही. व्यक्तिगतरित्या आपणाला स्वतःला असं जाणलं पाहिजे, असं मानलं पाहिजे की मला बाबासाहेब आंबेडकरांना जर माझी कृतज्ञता अर्पण करायची असेल तर बुद्ध धर्म आणि संघाला शरण गेल्याशिवाय माझ्या जगण्याला अर्थ नाही आणि माझ्या समोर दुसरा कोणताही पर्याय नाही. बुद्धत्वाला आपण कसे जाणू शकतो, समजा आज सकाळपासून काही प्रसंग झाले, तुम्हाला पाऊस आला, त्यानंतर भंतेजी उशिरा आले, कार्यक्रमाला विलंब होत आहे, तुम्ही उपाशी आहात, जेवणाची घाई होईल वगैरे वगैरे. पण ज्या बुद्धाचं आपण दर्शन करू इच्छितो, ज्या बुद्धाची प्रतिमा आपण इथे प्रतिष्ठित करीत आहोत, त्या बुद्धत्वाचं चिंतन कराल तर तुम्हाला लक्षात येईल की हा एक दिवस आपल्यासाठी काही कठीण नाही. सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त करण्याच्या पूर्वी जवळजवळ 6 वर्षे, त्या 6 वर्षातला अधिक काळ शिजलेलं अन्न खाल्लं नव्हतं. 24 तासात भाताचा एक कण ते खात असत. एका जागेवर जर उभे राहिले चिंतन करत करत तर सतत 1 आठवडा 2 आठवडे ते एका जागेवर उभे राहत असत, चिंतन करत असत. एका जागेवर जर चिंतन करत बसले तर आठवडा 2 आठवडेपर्यंत ते एकाच जागेवर बसून चिंतन करीत असत. एखाद्या वेळेला संक्रमण करू लागले, चालत असतील तर आठवडा 2 आठवडे ते सतत चालत असत, विश्रांती न घेता चिंतन करत असत. एवढ्या मोठ्या परिश्रमाने त्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं. परिश्रमाने प्राप्त केलेल्या बुद्धत्वाचं दर्शन आल्हाददायक स्वरूपामध्ये होणार नाही, ऐश्वर्यात राहण्याने होणार नाही. भगवान बुद्धांनी आपल्या प्रथम उपदेशामध्ये असं म्हटलेलं आहे की जीवनाचे 2 टोक आहेत. भौतिक सुखामध्ये लोळत राहणे, ऐश्वर्यात लोळत राहणे आणि क्लेशदायक जीवन जगणे. या दोनही मार्गाला पंडित जनांनी हीन मार्ग म्हटलेला आहे आणि या दोनही ठिकाणी केवळ आणि केवळ दुःखच आहे. आणि म्हणून सिद्धार्थांनी मध्यम मार्गाची निवड केली. ज्या मध्यम मार्गाला आर्य अष्टांगिक मार्ग असं म्हटलंय. आपणाला बुद्धाला शरण जात असताना चिंतन करण्याची आवश्यकता वाटली नाही, आपण ती वाटून घेत नाहीत, आपण ते करत नाहीत. बुद्धमूर्तीच्या बाबतीत मी आपल्याला सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याचं जेव्हा निश्चित केलं, जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं नागपूर या ठिकाणी अमुक दिवशी अमुक वेळेला मला बौद्ध धर्मामध्ये प्रवेश करायचा, मला धर्मांतर करायचं. जगातल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या, जगभरातल्या अनेक बौद्ध मित्रांनी बाबासाहेब आंबेडकरांना विचारणा केली की ज्या स्टेजवरून तुम्ही, ज्या कार्यक्रमातून तुम्ही धर्मांतर करणार आहात त्या स्टेजवर ठेवण्यासाठी एक बुद्ध मूर्ती आम्ही आमच्या वतीने तुम्हाला भेट देतो.
बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलं. बाबासाहेब म्हणाले, मला कोणाच्या कल्पनेतला बुद्ध मान्य नाही, मी कोणाच्या कल्पनेतला बुद्ध स्वीकारत नाही. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी एक ड्रॉइंग शीट घेतली, एक चार्ट पेपर घेतला आणि त्या ड्रॉइंग शीटवर आपल्या हाताने पेन्सिलने भगवान बुद्धाचं एक चित्र बाबासाहेब आंबेडकरांनी रेखाटलं. ते चित्र आजही आपल्याला पाहायला मिळतं. नागपूरच्या पलीकडे चिचोली एक गाव आहे. धर्मांतराचा कार्यक्रम ज्यांच्यावर सोपवला होता बाबासाहेब आंबेडकरांनी, वामनराव गोडबोले, त्यांनी एक म्युझियम त्या ठिकाणी तयार करून ठेवलेलं आहे. त्या म्युझियम मध्ये चित्र पाहायला मिळतं आपल्याला. बाबासाहेब आंबेडकरांनी पेन्सिलने एका ड्रॉइंग पेपरवर भगवान बुद्धाचं चित्र रेखाटलं. कार्यकर्त्यांना सांगून एक लाल दगड बाबासाहेबांनी मागवला. एका प्रसिद्ध शिल्पकाराला बाबासाहेबांनी बोलावण्यास सांगितलं. बाबासाहेब आंबेडकर खुर्चीवर बसून राहत असत. शिल्पकाराला सांगत असत, या चित्राकडे पहा आणि बुद्धमूर्ती घडव. कामानिमित्ताने बाबासाहेबांना कुठे जाण्याचा प्रसंग आला तर शिल्पकाराला सांगत असत, तुझी छत्री हातोडी ठेव, माझ्या माघारी माझ्या ऍब्सेंटेत तू तुझ्या कल्पनेतला बुद्ध बनवशील. ती बुद्धमूर्ती मुंबईमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या हेडक्वार्टर मध्ये आनंद भवन मध्ये अजूनपर्यंत ठेवलेली आहे. जो बुद्धाचा स्वीकार करणे हे उगेच नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने जर आम्ही बुद्धत्वाचा स्वीकार करतो आहोत तर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धत्वाविषयी असलेला दृष्टिकोन आम्हाला सर्वात आधी स्वीकारला पाहिजे. किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन आमच्यामध्ये नसेल तर आम्ही कोणत्या बुद्धाला स्वीकारत आहोत? बुद्ध तरी एकच आहे. सम्यक संबुद्ध तेच आहेत, एकच आहेत, ज्यांचा बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकार केला. परंतु स्वीकार करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी याचे त्याचे ऐकले नाही, याचे त्याचे ऐकून बुद्धाचा स्वीकार केला नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये आपण जर जाणलं तर आपल्याला लक्षात येईल, श्रीलंकेमध्ये जाऊन 1954 साली 2.5 महिने एका विद्यापीठात राहून प्राध्यापक मलल शेखर नावाचे बाबासाहेब आंबेडकरांचे मित्र होते. त्यांच्या सोबत राहून बाबासाहेबांनी पाली भाषा शिकून घेतली. पाली भाषेचं वंदनेचं पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. धर्मांतराच्या आधीच्या गोष्टी आहेत आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याविषयीचा दृष्टिकोन किती सूक्ष्म होता. बाबासाहेब आंबेडकरांनी तो दृष्टिकोन आपल्याला प्रदान केलाय. आणि जर तो बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन आपल्यामध्ये नसेल तर आपण मनोरंजन करत आहोत, आपण वेळ वाया घालवत आहोत, आपण पैसा वाया घालवत आहोत. बुद्धत्वाला स्वीकार करणे एवढे सोपे नाही. दगडाचा देव स्वीकार करायला सोपा आहे. कर्मकांड कोण करतात? बुद्धत्वाकडे अधिक लोक का वळत नाही? भगवान बुद्ध एका ठिकाणी सांगतात, ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास राहिलेला नाही, ज्यांचा स्वतःवर आत्मविश्वास नाही, ज्यांचे कर्म मलिन आहे, असे लोक काल्पनिक शक्तींचा पाठलाग करतात, देवाचा धावा करतात. काल आणि आज काही संप्रदायातल्या स्त्रियांनी वडाच्या झाडाला दोरे बांधले. हा नवरा मला मिळू दे 7 जन्म म्हणून. बुद्ध सांगतात, याच जन्मात पती आणि पत्नी दोघेही निर्वाण पदाला जाण्याचा प्रयत्न करा, जीवनमुक्त व्हा. बुद्धाकडे वळणारे लोक कमी का आहे? बुद्ध सत्य सांगतात. बुद्धाच्या शिकवणुकीमध्ये कुठेही आडंबर नाही, बुद्धाच्या शिकवणुकीमध्ये कुठेही कर्मकांड नाही, काल्पनिक शक्तीला बुद्धाच्या शिकवणुकीमध्ये कुठेही वाव नाही. बुद्ध जी शिकवण देतात त्या शिकवणुकीमध्ये स्वतःला जेव्हा सिद्ध करायचं आहे तेव्हा सिद्ध करण्यासाठी परिश्रम करावे लागतील. आणि हे त्याचं मुख्य कारण आहे. बुद्धत्वाकडे प्रामाणिकपणे अधिक लोक का जात नाहीत? तर बुद्धत्वाकडे जायचं असेल तर परिश्रम करावे लागतील. बुद्धत्वाकडे जायचं असेल तर परिश्रम करावे लागतील. आणि परिश्रम न करता सर्व काही मिळवायचं असेल तर कर्मकांड करा, सोपं आहे. परंतु जे शाश्वत आहे तेच बुद्धत्वामध्ये आहे, इतरत्र कुठेही नाही. जे शाश्वत आहे, तुम्हाला मी आमच्याबद्दल सांगत आहे असं नाही, पण मी तुम्हाला सांगतो की बुद्धत्वाच्या मार्गाने जाणे
हे खरतर आहे, परंतु त्यामध्ये असलेला जो आनंद, त्यामध्ये असलेलं जे सुख, त्यामध्ये असलेलं जे समाधान, जी प्रसन्नता, जी शांती आहे ती जगाच्या पाठीवर कुठल्याही मार्गामध्ये नाही, कोणत्याही मार्गामध्ये आपल्याला दिसून येणार. आणि मग परिश्रम केल्याशिवाय सुख कसं मिळेल, परिश्रम केल्याशिवाय आनंद कसा मिळेल, परिश्रम केल्याशिवाय यश कसं मिळेल. परिश्रमाशिवाय जे मिळतं ते माणसाला कदाचित क्षणिक सुख देऊ शकतं, परंतु निरंतर सुख देऊ शकत नाही. संतुष्टी ज्याला म्हणतात, सुख आणि संतुष्टी यामध्ये फार मोठा फरक आहे. सुख म्हणजे धन्यवाद, धन्यवाद देणे, आणि संतुष्टी म्हणजे अनुमोदन करणे. संतुष्टी आणि सुख यामध्ये फार मोठा फरक आहे. सुख म्हणजे, संतुष्टी म्हणजे एकांतात खळखळून हसणे, दात न दाखवता एकांतात खळखळून हसणे, त्याला संतुष्टी म्हणतात. आणि सुख म्हणजे दात दाखवून औपचारिकतेनं ढोंगेपणाचा हसू आणणे. मग भगवान बुद्ध तुम्हाला सांगतात, माणसांना सांगतात, तुम्ही एक इच्छा आज आपण अख्खा तारत थाक, कर्म तर तुम्हाला करावायचं, डेरेहारी पलंगावर असे तरी होणार नाही. एखाद्या वेळेला नदीचा पूर समोर आला, एक प्रवासी आहे, नदीच्या पलीकडे त्याला जायचं आहे, जाणं नेसेसरी आहे, गरजेचं आहे, त्याला पोहायला येत नाही, पण जर त्याने हिंमत केली आणि नदीच्या पुरात तो उतरला आणि हातपाय त्याने हलवले तर तो पलीकडच्या किनाऱ्यावर जाऊ शकतो, स्वतःला वाचू शकतो. पण त्याने जर नदीच्या पुरात उडी मारली आणि हातपाय हलवले नाही तर त्याला कोण तारून नेणार आहे, तो तरणार नाही. प्रभू बुद्ध असं सांगतात, तुम्ही एक इच्छा, कर्म तुम्हाला केले पाहिजे. तुम्ही जर कर्म नाही केले तर बुद्ध धावून येणार नाही तुम्हाला तारून नेण्यासाठी. कोण्या एका संप्रदायात लिहिलं जातं, भिवू नकोस, तुझ्या पाठीशी आ, जे तू चोऱ्या कर, तू बलात्कार कर, तू खून कर, तू खोटा बोल, मी तुझ्या पाठीशी आ. बुद्ध म्हणतात, माणसांनो हे असं नाही. बुद्ध कुणाला पाठीशी घालत नाही, परंतु कर्म करण्याची प्रेरणा मात्र बुद्ध माणसाला देतात. आणि कर्म करण्याची प्रेरणा ज्या माणसामध्ये निर्माण झाली त्या माणसाला अपेक्षाही वाटत नाही की कोणी माझा बचाव करावा, कोणी मला मदत करावी किंवा कोणी मला वाचवण्यासाठी धावून यावं, कारण तो स्वतःवर आत्मविश्वास बाळगून जीवन जगत असतो. आणि हा आत्मविश्वास केवळ बुद्ध धर्म आणि संघाला शरण जाण्यानेच एखाद्या माणसामध्ये उत्पन्न होऊ शकतो. कारण बुद्ध धर्म आणि संघाला शरण जाणारा माणूस शारीरिक कर्म विशुद्धीच्या प्रमाणात, विशुद्धीच्या स्वरूपामध्ये करणारा असतो, त्याची वाचा विशुद्ध असते आणि त्याच्या मनातील विचार विशुद्ध असतात, आणि म्हणून तो माणूस निर्भय असतो. असा निर्भय माणूस बनण्यासाठी आपल्याला बुद्ध धर्म आणि संघाला शरण गेलं पाहिजे. आणि ती शिकवण ह्या इमारतीमध्ये आपल्याला मिळावी, या बुद्ध विहारात आपल्याला मिळावी, यासाठी आपण बुद्ध विहार निर्माण करीत असतो. आणि मग आपण इथे येणे जाणे करत असतो, आपण येत जात असतो. बुद्ध विहार निर्माण झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराच्या वेळेला एक आदेश दिला होता. एक भावना बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केली होती की हे धर्मांतर कशासाठी. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात आणि चंद्रपुरात धर्मांतर केलं, त्यावेळेला त्यांना चालायला जमत नव्हतं. बाबासाहेबांच्या उजव्या हातात काठी आणि डावा हात कार्यकर्त्यांच्या खांद्यावर होता. चंद्रपूरच्या दीक्षाभूमीला बाबासाहेब आंबेडकर व्हीलचेअरवर बसून आले होते. 2 दिवसाआधी म्हणजे नागपूरच्या धर्मांतराच्या सभेवर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, माझं मन मजबूत आहे, माझी नीतिमत्ता बलवत्तर आहे, मी शेवटपर्यंत लढेल आणि जिथे लढेल तिथे माझा विजय निश्चित आहे. थोडंसं कॉन्सन्ट्रेट होऊन आपण जर विचार केला तर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायाच्या पेंढरीला तळहातापेक्षा मोठी अशी जखम होती. गेल्या 2.5-3 वर्षापासून चालता येत नव्हतं. शरीरामध्ये भरगच्च आजार बाबासाहेब आंबेडकरांचे होते. आणि अशा अवस्थेत बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी शेवटपर्यंत लढेल आणि मी जेथे लढेल तेथे माझा विजय निश्चित आहे. त्याचे कारण बाबासाहेब म्हणाले होते, माझं मन मजबूत आहे आणि माझी नीतिमत्ता बलवत्तर आहे. समोरच्या लोकांच्याकडे पाहून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, तुमचं मन मजबूत व्हावं, तुमची नीतिमत्ता बलवत्तर व्हावी म्हणून मी तुम्हाला बुद्ध मार्ग दाखवतो आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी एवढे कष्ट का उपसले असते. बाबासाहेब आंबेडकरांना काय तळमळ होती. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, तुमचं मन मजबूत व्हावं, तुमची नीतिमत्ता बलवत्तर व्हावी म्हणून मी तुम्हाला बुद्ध मार्ग दाखवतो आहे. त्या पुढे बाबासाहेब म्हणाले की जे कोणी
जे कोणी प्रामाणिकपणे श्रद्धाळूपणे निष्ठापूर्वक बुद्ध मार्गाचं अनुसरण करतील त्यांचं मन मजबूत होईल, त्यांची नीतिमत्ता बलवत्तर होईल. एवढंच नाही तर त्यांचं आणि त्यांच्या मुलाबाळांचं भविष्यकाळ उज्ज्वल ठरेल. त्याही पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की त्या लोकांच्या पश्चात त्यांची मुले बाळे त्यांचे आभार मानतील, माय बाप हो तुम्ही धन्य आहात, आम्हाला समतेच्या आणि स्वाभिमानाच्या बुद्ध मार्गापर्यंत तुम्ही आम्हाला आणून सोडलं. आणि त्यांचा मृत्यू जरी झाला तरी त्यांची मुले बाळे मात्र त्यांना अजरामर करतील बौद्ध धर्माचं अनुसरण करून. ही भावना बाबासाहेब आंबेडकरांची होती बौद्ध धर्माची दीक्षा देण्याबद्दल. आता आपल्याला तपासणी करायची प्रत्येकाला स्वतःबद्दल की बाबासाहेब आंबेडकरांच्या या वक्तव्यामध्ये मी कुठे आहे का, आणि नसेल तर मग मी बेशरम आहे, मी मूर्ख आहे, मी अप्रामाणिक आहे, मी निर्लज्ज आहे, माझ्यामध्ये श्रद्धा नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आजही काही लोक असं सांगतात की पूर्वी आपल्या पूर्वजांना मिळत नव्हतं. मी तुमच्या लक्षात आणून देतो नांदेडच्या लोकांच्या, आजही तुम्ही फरांदे नगरला गेला तर बुद्धा सेवा म्हणून सांगा, तुम्हाला घर देत नाही. आजही तुम्हाला वाटतं का तुम्ही स्पृश्य झालात म्हणून? तुम्ही अस्पृश्य आहात अजूनही का? बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार प्रामाणिकपणे बौद्ध धर्माचं अनुसरण तुम्ही करत नाही. अजूनही तुम्हाला ते लोक अस्पृश्यच म्हणतात. कारण बौद्ध राष्ट्रांच्या मध्ये जर तुम्ही गेलात तर बौद्ध राष्ट्रांच्या लोकांकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. एक उदाहरण सांगतो बौद्ध राष्ट्रातल्या लोकांचं. चंद्रपूरच्या दीक्षाभूमीला एक मूर्ती दान केली, उभी बुद्ध मूर्ती आहे, त्यामध्ये 4 किलो सोनं आहे, एकाच कुटुंबाने दिली. आणि मग ती बुद्ध मूर्ती देणारे कुटुंब त्या मूर्ती स्थापनेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. दीक्षाभूमीला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये असलेल्या एक प्राध्यापिका मॅडम उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या की वा तुम्ही तर टाटा बिर्ला पेक्षा श्रीमंत असाल, एकट्या कुटुंबाने एवढी बुद्ध मूर्ती दिली. 30 लोकांना थायलंडवरून त्यांनी चंद्रपूर पर्यंत आणलं. 10 दिवस भारतामध्ये त्यांचा दौरा होता आणि हा सगळा खर्च त्या एका कुटुंबाने केला. तर मॅडम म्हणाले की तुम्ही तर टाटा बिर्ला सारखी श्रीमंत असाल. त्या बाईने हात जोडले मोठ्या विनम्रतेने आणि म्हणाली नाही की मी मध्यमवर्गीय आहे. ती बाई म्हणाली मी मध्यमवर्गीय आहे. आणि मग हे कसं जमलं? तर ती बाई म्हणाली की मी भारतात आज 4थ्यांदा आले, 4थ्या वेळेला आले, महाराष्ट्रात 2ऱ्यांदा आले, एकदा अजिंठ्याला आणि आज चंद्रपूरला. तर ती बाई म्हणाली की मी भारतात आले, महाराष्ट्रात आले तेव्हा मी पाहिलं तर तुमच्या राहणीमानामध्ये, तुमच्या कपड्या लत्त्यामध्ये, तुमच्या दागदागिन्यामध्ये, तुमच्या खाण्यापिण्यामध्ये, तुमच्या शान शौकामध्ये, तुमच्या ऐश्वर्यामध्ये तुम्ही जो पैसा घालवता तो पैसा आम्ही धम्माच्या कामाला लावतो. प्राध्यापिका मॅडमच्या थोबाडीत मारल्यासारखी झाली आणि त्या खाली बसल्या. त्या म्हणाल्या की तुमचा हा जो होणारा खर्च आहे, मी तुमच्या बरोबरीची आहे, मध्यमवर्गीय आहे, मग मला जमलं तुम्हाला का जमत नाही? तर तुम्ही जो पैसा ऐश्वर्यात घालवता तो पैसा वाचल्यानंतर आम्ही धम्माला दान देतो. आजही आपल्याला हे पाहावयास मिळतं. आणि मग धर्मांतरित बौद्धांच्या मध्येच आपल्याला हे का दिसत नाही? आपण जेथपर्यंत निष्ठावान बनणार नाही, जेथपर्यंत आपल्यामध्ये श्रद्धा निर्माण होणार नाही, तुम्ही सगळे बाहेर बसलेले, तुम्ही आत बसलेले, सर्व शिकलेले, अडाणी असलेले, तरुण, मध्यम आणि वयस्क असलेले, तुम्हा सगळ्यांना मी एक प्रश्न विचारतो. तुम्हाला मायबापाची शपथ आहे तुमच्या, तुम्ही सगळे इमानदारीने सांगा, दर रविवारी किती जण बुद्ध विहारात जात असतात? बाबासाहेब आंबेडकर काय वेडसर होते का डॉक्टर साहेब? धर्मांतराच्या वेळेला बाबासाहेब म्हणाले होते की कुटुंबासह बुद्ध विहारात दर रविवारी तुम्ही जा. आणि एखाद्या हिंदू धर्मावर टीका करायची म्हणले की बाप्पा पाणी पिऊ पिऊ घसा कोरडा पडूस. बुद्ध असं सांगतात तो वाईट आहे तर राहू द्या ना त्याला त्याच्या ठिकाणी, तुम्ही चांगले बना. पण बुद्ध धर्माचं आम्ही कधी अनुसरण केलं? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते प्रत्येक रविवारी सार्वजनिक सुट्टीला कुटुंबाला घेऊन बुद्ध विहारात गेले पाहिजे. कारण काय सांगतात बाबासाहेब आंबेडकर? बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत मी तुम्हाला एक लक्षात आणून देतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढे काही सिद्धांत सांगितले, बुद्धाला सोडून, बुद्धाच्या तत्वज्ञानाला सोडून बाबासाहेब आंबेडकरांनी वेगळं काही सांगितलेलं नाही. जे लपवलं गेलं
जे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक जगामध्ये मोठ्या ताकदीनं त्याला उजागर केलं आणि पुन्हा एकदा जगाच्या तोंडावर फेकून मारलं. भगवान बुद्धांनी तो उपदेश केलेला होता राजगृहामध्ये, जो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला नव्याने सांगितला. बाबासाहेब आंबेडकरांनी तो नव्याने आपल्याला लक्षात आणून दिला. जे बुद्ध उन्नतीचा मार्ग कसा सांगतात आणि बुद्धाशिवाय दुसरा कोणीच या जगाच्या पाठीवर नाही की जो उन्नतीचा मार्ग सांगतो. आणि मग बुद्ध सांगतात तो उन्नतीचा मार्ग किती सोपा, किती सहज आणि सरळपणे आपल्याला तो अनुसरणात आणता येतो. ती घटना बाबासाहेब आंबेडकर सांगतात. ती घटना अशी होती, राजगृहामध्ये एकदा भगवान बुद्ध विचरण करत असताना अजातशत्रू नावाचा राजा होता मगध प्रांताचा, ज्याने आपल्या पित्याचा खून केलेला होता बिंबिसाराचा. जो त्याच्या शेजारचा एक प्रदेश होता, ज्या प्रदेशाचं नाव वज्जी असं होतं, त्या वज्जी लोकांच्या प्रदेशाला जिंकण्यासाठी 2 वेळा युद्ध करून बसला होता. अजातशत्रू क्रूर होता. ज्याने आपल्या पित्याचा खून केला तो किती क्रूर असेल, आणि तो अत्यंत क्रूर होता. तो चिडलेला होता. त्याचा दूत होता, एक ब्राह्मण होता. त्याचा तो ब्राह्मण असलेला दूत भगवान बुद्ध राजगृहामध्ये होते. गिरधकूट पर्वतावर आनंद भिक्षू आणि भगवान बुद्ध संक्रमण करत होते. अजातशत्रूने त्या ब्राह्मणाला पाठवलं आणि म्हणाला की जा, भगवंतांना माझं त्रिवार अभिवादन सांग, कुशलक्षेम विचार, आणि भगवंतांना म्हण की राजा अजातशत्रू काहीही झाले तरी वज्जी लोकांचा प्रदेश जिंकल्याशिवाय शांत बसणार नाही. तो ब्राह्मण गेला आणि भगवंतांना अभिवादन केलं आणि म्हणाला, भगवान राजा अजातशत्रूचे आपणास त्रिवार अभिवादन आहे. राजा अजातशत्रूचे म्हणणे असे आहे की वज्जी लोक कितीही पराक्रमी असो, जोपर्यंत वज्जी लोकांचा प्रदेश मी जिंकत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. भगवान बुद्ध त्या ब्राह्मणाला काही बोलले नाही. अनंत भिक्षूला भगवान बुद्ध म्हणाले की आनंदा, मलाही सांग, वज्जी प्रदेशातले लोक वारंवार एकत्र बसणे उठणे करतात का? आनंद भिक्षू म्हणाला, हो भगवान. भगवान बुद्धांनी विचारले की आनंदा, हे वज्जी प्रदेशातले लोक वारंवार एकत्र बसणे उठणे करत असताना एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करतात का? सार्वजनिक विकासासाठी एकमेकांच्या विचारांच्या देवाणघेवाणीतून काही निर्णय घेतात का? आनंद भिक्षू म्हणाले, हो भगवान. भगवान बुद्ध म्हणाले, आनंदा, हे वज्जी प्रदेशातले लोक वारंवार एकत्र बसणे उठणे करतात, एकमेकांच्या विचारांच्या देवाणघेवाणीतून सार्वजनिक विकासासाठी काही निर्णय घेतात आणि घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करतात. असे जर असेल तर जगाच्या पाठीवर अशी कुठेही कोणती शक्ती मला दिसत नाही जी शक्ती वज्जी लोकांचा पराभव करू शकेल. बुद्धाच्या मुखातून आलेलं वचन हे सत्य आहे, त्या पलीकडे दुसरं काही सत्य नाही. ब्राह्मणाने ते ऐकलं. ब्राह्मण राजाकडे आला. राजाला म्हणाला की महाराज, तथागतांचं म्हणणं असं आहे. राजा चिडला आणि त्या ब्राह्मणाला म्हणाले की मला काही सांगू नको, मला वज्जी लोकांचा प्रदेश जिंकायचा आहे, त्यासाठी तू तुझी काही युक्ती लढव, नाहीतर मी तुझा शिरच्छेद करेन, मी तुला खतम करेन. मग त्या ब्राह्मणाने आपलं डोकं लढवलं. वज्जी प्रदेशातले लोक असे बसलेले होते. हा ब्राह्मण त्या प्रदेशात त्या वज्जी लोकांच्या सभेमध्ये आला. आल्यानंतर सर्वात समोर बसलेले आहेत यांच्या कानाजवळ त्याने आपले ओठ नेले. काहीतरी बोलण्याचा अभिनय तो करत होता. त्यांना तो कळू देत नव्हता, बोलतही नव्हता, त्यांना ते कळतही नव्हते. आता यांच्या पाठीमागे कोणीतरी त्यांच्या कानाकडे ओठ नेऊन बोलण्याचा अभिनय करत आहे हे त्यांना कळत नाही, परंतु बाकी सर्वजण पाहत आहे. तिथून उठला, त्यांच्या बाजूला बसला, त्यांच्या कानात बोलण्याचा अभिनय केला, बोलला काहीच नाही. ज्यांच्या कानाजवळ अभिनय केला त्यांना तो दिसला नाही. आणि असं करता करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येकाच्या जवळ जाऊन त्याने तसा कानाजवळ अभिनय केला आणि तेथून तो उठून गेला, निघून गेल्याच्या नंतर यांना विचारलं की तुझ्या कानात त्या ब्राह्मणाने काहीतरी सांगितलं. यांना राग आला, कारण यांनी त्यांना सांगत असताना पाहिलं आणि मग ते त्याच्यावर चिडले की माझ्या तर कानात काही सांगितलं नाही, पण तुझ्या कानात सांगताना मी पाहिलं. त्यांनी यांना विचारलं तर ते त्याच्यावर चिडले आणि म्हणाले की माझ्या कानात नाही, पण तुझ्या कानात सांगताना पाहिलं. आणि असं करता करता आपापसामध्ये सगळेजण एकमेकांना भांडून बसले की माझ्या कानात सांगितलं नाही, तुझ्या कानात सांगितलं. त्यांच्यामध्ये मतभेद झाले. ब्राह्मणाने दूर उभं राहून ते पाहिलं
राजाकडे आला आणि म्हणाला, राजन आता युद्ध करण्याची योग्य वेळ आहे. अजातशत्रूनं सैन्य घेतलं, वज्जी लोकांवर आक्रमण केलं आणि वज्जी लोकांचा प्रदेश जिंकला. आज धर्मांतरित बौद्ध लोकांची जी गत आहे ती त्या वज्जी लोकांच्या सारखी झाली आहे. यांच्या कानात कोणीतरी येऊन सांगत आहे, हे दोघे बौद्ध आहेत, काहीतरी सांगितल्याचा अभिनय करत आहे, ते त्यांना कळत आहे, यांना कळत नाहीये. आणि मग हे दोघे भांडतात की त्याने तुझ्या कानात काहीतरी सांगितलं, तुझ्या कानात क्या भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर. म्हणजे हे आधे इधर आधे उधर का होत आहे, का होत आहे? आम्ही आहोत कुठे? आम्ही कोणत्या तोंडाने म्हणत आहोत आम्ही बाबासाहेबांचे आणि बुद्धाचे अनुयायी आहोत? बाबासाहेब सांगतात ते आम्ही केलंय. मग बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की प्रत्येक रविवारी कुटुंबासहित तुम्ही बुद्ध विहारात गेले पाहिजे. त्यामुळे काय होईल? त्यामुळे तुमचे एकमेकांचे जर मतभेद असतील तर ते शिल्लक असलेले मतभेद वारंवार बसणे उठणे करण्याने मिटून जातील. कोणाचे एकमेकांच्या बद्दल समज गैरसमज असतील तर वारंवार भेटल्याने एकमेकांच्या सोबत विचारांची देवाणघेवाण करण्याने ते मतभेद मिटून जातील. एक जण थोडासा ज्ञानीवंत असेल तर त्या ज्ञानीवंत असल्याचा फायदा इतरांना होईल. एकाच्या मनात प्रश्न असेल तर तो प्रश्न इतरांना विचारेल आणि उत्तर देणाऱ्यांना त्याचा लाभ होईल. उत्तर मिळाले त्यांना त्याचा लाभ होईल. लेकरा बाळांना कळेल की आमच्यासाठी पूजास्थान काय, आमच्यासाठी श्रद्धास्थान काय. म्हणजे येणारी पिढी तुमचं अनुसरण करेल. एखाद्या लग्नात असलेल्या नवरदेवाला विचारलं 27-28 वर्षाच्या कैलास भाऊ, त्याला जर विचारले की बा बुद्ध विहारात किती वेळा गेला होतास, तर अधिकांश नवरदेव असे मिळतात की आतापर्यंत आयुष्यात एकदाही बुद्ध विहारात न गेले. तरीही बेशरमपणाने तुम्ही म्हणता आम्ही बौद्ध धर्माचे अनुयायी आहोत. म्हणजे काय? हे काय मनोरंजन आहे का? एवढा पैसा उतू चाललाय का तुमच्याकडे? विहार बांधा, पैसा खर्च करा, एवढं जेव घाला, हे करा, माती मोसन करा. नका करू काही. बुद्ध तर म्हणाले ना काय करू, काय करा माझ्यासाठी. मग काय करायचं असेल तर त्याला निष्ठा असावी, त्याच्यामध्ये परिपूर्णता असावी. तुम्ही त्यावर केंद्रित झालेले असले पाहिजे. तुमच्या लेकरांना तुम्ही बुद्ध विहारात आणणार नाही तर तुमच्या नंतर तुमचे लेकर तुम्हाला शिव्या घालतील. आणि बाबासाहेब म्हणाले होते की तुमच्या मरणानंतर तुमचे लेकर तुमचा अभिमान बाळगतील. मायबाप हो, आम्हाला तुम्ही समतेचा आणि स्वाभिमानाचा मार्ग दाखवला. ज्या ज्या मायबापांनी त्यांच्या लेकरांना समतेचा आणि स्वाभिमानाचा मार्ग बुद्ध विहारात दाखवला ते लेकर त्या मायबापांचे आभार मानतील. पण तुम्ही जर लेकरांना ते दाखवतच नाही तर तुमच्या मेल्यानंतर तुमचे लेकर काय म्हणतील? आम्ही आज एवढे बेभानपणाने जगत आहोत. तुम्हाला एक लक्षात आणून देतो की तुम्ही बाबासाहेब आणि बुद्ध तर फार दूरचे. ज्या खानदानी, ज्या वंशात तुम्ही जन्म घेतलाय, तुम्ही लेकरांना जन्म घालताय. मला सांगा, तुमच्या लेकरांना तुम्ही तुमच्या आजोबाच्या, त्यांच्या आजोबा पंजोबाच्या गोष्टी कधी सांगितल्यात का? काय संबंध आहे? तुम्हाला काही संबंध नाही. आता खायला मिळतंय, गाडी मिळते, सगळं काही ऐकतं मिळतंय, बस छान शोक करायला मिळतंय. मिळवा. ते तुम्ही कोणाचं हिसकावून घेत नाही. त्याच्यासाठी बाबासाहेबांनी जीवाचं रान केलं. त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. ते मिळवा. पण ते मिळवल्यानंतर बेभान होऊ नका, स्थिर होऊन जगा. तुम्ही तुमच्या लेकरांना त्यांच्या आजोबा पंजोबाच्या गोष्टी सांगत नाही. एवढी बेईमानी. ज्या वंशात त्या लेकरांचा जन्म होतो त्या वंशाबद्दल लेकरांना जाणीव नसावी. 2500 वर्ष आधीच्या बुद्धाची काय जाणीव करून द्याल तुम्ही? बाबासाहेब का तुमच्या वंशातले नव्हते, कुटुंबातले नव्हते, काय करून द्याल तुम्ही? म्हणजे हे सगळं होऊ नये आणि या सगळ्या प्रकारामध्ये आपली प्रगती व्हावी यासाठी आपल्याला बुद्ध विहारात यायचं आलं पाहिजे. ही इमारत भिक्षूंच्यासाठी, भिक्षुणींच्यासाठी निर्माण केली नाही. भिक्षू आणि भिक्षुणी या विहाराचं, या इमारतीचं संगोपन करतील. पण ही इमारत तुम्ही तुमच्यासाठी निर्माण केली आहे. यातून होणारा जो अदृश्य स्वरूपात असलेला लाभ आहे तो इतरत्र कुठेही मिळणार. बुद्ध सांगतात, सत्व रत्तिंग धम्म रत्तिंग जिनाती. माणसानो, इतरत्र कुठेही रममान होण्यापेक्षा तुम्ही धम्मामध्ये रममान हो. धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे इंग्रजीत ज्याला रिलिजन म्हणतात ते रिलिजन नाही. धम्म म्हणजे धर्म नाही. धर्माला इंग्रजीत रिलिजन म्हणतात. इंग्रजी ज्याला रिलिजन म्हणतात त्याला मराठीत धर्म म्हणतात.
पण धम्माला इंग्रजीमध्ये रिलिजन म्हणत नाहीत, धम्माला फिलॉसॉफी म्हणतात, तत्वज्ञान म्हणतात. जे असीमित आहे, जे असीमित आहे त्याला सीमाच नाही. महासमुद्राला सीमा असू शकते पण भगवान बुद्धाच्या धम्माला सीमा नाही. बुद्ध असं म्हणाले की तुम्ही धम्मामध्ये रममान. मग धम्म म्हणजे काय, अगदी ढोबळपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर धम्म म्हणजे सत्य, धम्म म्हणजे नीतिमत्ता, धम्म म्हणजे वस्तुमात्रांच्या वास्तविकतेचं तत्व दर्शन घडून देणारे सिद्धांत किंवा तत्वज्ञान. धम्म म्हणजे 45 वर्ष अहोरात्र भगवान बुद्धांनी 82,000 धर्मस्कंदामध्ये जो उपदेश केला संकलित स्वरूपामध्ये त्याला धम्म म्हणतात. आणि मग बुद्ध म्हणाले होते सब्बरत्तीन धम्मरत्तीन जिनाती. एकदा एका राक्षसाने, आल्वक नावाचा एक राक्षस, एक यक्ष भगवान बुद्धाला धमकी देत होता. त्याच्या कुटीमध्ये भगवान बुद्ध त्याला न विचारता राहत होते. तो भगवान बुद्धाला धमकी देत होता इथून निघून जा. तिसऱ्यांदा म्हणाला, 3 वेळा भगवान बुद्ध उठले. भगवान बुद्ध उठले की तो म्हणायचा बस इथेच. भगवान बुद्ध 3 वेळा बसले. चौथ्यांदा पुन्हा तो धमकी देत होता उठ आणि निघून जा. त्यावेळेला भगवान बुद्ध उठले नाही आणि म्हणाले की मी आता इथून जाणार नाही, तुला काय करायचं ते कर. तो म्हणाला तू जर मी तुला काही प्रश्न विचारतो त्या प्रश्नांची उत्तरे जर तुला देता आली नाही तर मी तुझी छाती फाडेल, मी तुझ्या डोक्याला विकृत करेल, तुझे पाय पकडून घराघरा फिरून मी तुम्हाला जमिनीवर फेकून देईल. भगवान बुद्धांनी स्मित हास्य आपल्या ओठावर आणलं आणि म्हणाले की आल्वका विचार तुला जे वाटेल. असा कोणीही या सृष्टीमध्ये मला दिसत नाही जो तथागतांचे चित्त विकृत करेल, जो तथागतांची छाती फाडेल, जो तथागतांचे पाय पकडून घराघरा फिरून फेकून देईल. असा कोणीही मला इथे दिसत नाही. तू विचार. त्याने विचारलं. त्याने भगवान बुद्धाला विचारलं की रसात सर्वात स्वादिष्ट रस कोणता. किच्चंग हवे साधू तरंग रसा. तो भगवान बुद्धाला म्हणाला की सर्व रसात स्वादिष्ट रस कोणता. भगवान बुद्ध म्हणाले सत्यंग हवे साधू तरंग रसा. सत्याचा सार हा सर्वात श्रेष्ठ आहे. तो म्हणाला माणूस हा सुखाने जीवन कसा जगू शकतो. भगवान बुद्ध म्हणाले धम्माच्या संगतीत असण्याने, धम्मामध्ये रममान होण्याने माणूस सुखाने जगू शकतो. तो म्हणाला मनुष्य हा शहाणपणाने कसा जगू शकतो. भगवान बुद्ध म्हणाले प्रज्ञेच्या साहाय्याने मनुष्याला शहाणपणा प्राप्त होतो आणि मनुष्य हा शहाणपणाने जगू शकतो. भगवान बुद्धांनी त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि त्याला म्हणाले की जा एखाद्या श्रमणाला, एखाद्या ब्राह्मणाला विचार की श्रमण गौतमाने दिलेली उत्तरे बरोबर आहेत का. त्यावेळेला मोठ्या विनम्रतेने तो राक्षस, तो यक्ष आल्वक हात जोडून भगवंतांना म्हणाला की हे गौतमा आता मला दुसरीकडे जाण्याची काय गरज आहे. अद्भुत आहे, अद्भुत आहे, हे आश्चर्य आहे. उलटे झाकलेले असेल त्याला सरळ केले, अंधारात असेल त्याला प्रकाशात आणले. हे आश्चर्य आहे. हे गौतमा आता मी कुणालाही विचारणार नाही. मी धन्य झालो. मी तुम्हा बुद्धात शरण जातो, तुमच्या धम्मात शरण जातो, तुमच्या संघात शरण जातो. आणि तो आल्वक नावाचा यक्ष, तो राक्षस बुद्ध धम्म आणि संघाला शरण गेला. आपण हे का करत नाही. जे बुद्ध सांगतात त्या गोष्टींवर आम्ही अजूनपर्यंत कॉन्सन्ट्रेट झालो, अजूनपर्यंत एकाग्र झालो नाही. कुटुंबातले लोक रोज एकत्र बसून कधी घरामध्ये बुद्धमूर्त्या ठेवल्या तिथे वंदना करत नाहीत. का करत नाही. का श्रद्धा विकसित होत नाही. तुमच्या प्रत्येकाच्या घरात बुद्धमूर्त्या आहेत पण काय होतं मी त्याचं खरं कारण तुम्हाला सांगू का. जिथे मूर्ती ठेवलेली असते त्याच्या बाजूला टीव्ही असतो. जिथे बुद्धमूर्ती ठेवलेली असते त्याच्या बाजूला टीव्ही असतो. टीव्ही मध्ये काय चालतं. पंचशील असेल, अष्टशील असेल, दशशील असेल, पातिमोक्ष सबरशील असेल. त्यासाठी 3 आधार आहेत, शरीर, वाचा आणि मन. किती सोपं आहे मी तुम्हाला सांगतो. पंचशिलामध्ये जे 5 शील आहेत ते 5 शील शरीराला शुद्ध ठेवा, मनाला शुद्ध ठेवा आणि वाणीला शुद्ध ठेवा अशी शिकवण देतात. शरीराचे दुष्कर्म करू नका, वाणीचे दोष तुमच्यामध्ये उत्पन्न होऊ देऊ नका आणि मनामध्ये दूषित विचार येऊ देऊ नका. अशा 3 आपल्याला इशारा देतात पंचशीलाचे जे 5 तत्व आहेत. मग आता ते कसे. पहिले जे 3 शील आहेत ते 3 शील शारीरिक कर्म आहे.
जे प्राण्याची हत्या शरीराने होते, चोरी कर्म शरीराने होते, व्यभिचार शरीराने होते. बुद्ध असं सांगतात, माणसांनो शरीराला स्वच्छ ठेवा, शारीरिक कर्मामध्ये विशुद्धी बाळगा, कोणतेही दोषयुक्त शारीरिक कर्म करू नका. आणि पहिले 3 शील आपल्या शरीराला विशुद्धीच्या कर्माकडे वळविणारे आहे. 4थं शील वचनासाठी आहे. मुसावादा, त्याला मृषावाद म्हणतात. मृषावाद म्हणजे काय? वाणीचे दोष, वाणीचे दोष, असत्य न बोलणे, निंदा नालस्ती न करणे, चहाडी चुगली न करणे, कोणाची बदनामी न करणे, शिवीगाळीच्या भाषेत न बोलणे. 4थं शील वाणीसाठी आहे. आणि 5वं शील मनासाठी आहे. मनाला बेधुंद करणाऱ्या वस्तूंचं सेवन न करणे, कारण बेधुंद असलेल्या मनात कधीही सत्कर्म करण्याचा विचार उत्पन्न होत नाही. आणि मग ज्या वस्तूचं सेवन करण्याने मन बेधुंद होईल तर तो माणूस मनाने दूषित विचार करेल, मनाने दूषितच विचार करेल. आणि या 3 प्रकारे माणसाला विशुद्धी धारण करण्यासाठी ही शील आहेत: पंचशील, अष्टशील, दशशील आणि पातिमोक्ष संघर्ष. किती सोपं आहे. जो बुद्धांनी सांगितलेला मार्ग बनवला गेला. जो ईर्ष्याळू असेल तो बुद्धाला आत्मसात करू शकत, जो जुगलखोर असेल तो बुद्धाला आत्मसात करू शकत, जो निंदा नालस्ती करणारा असेल तो बुद्धाला, जो शारीरिक कर्म दुष्कर्म करणारा असेल तो बुद्धाला आत्मसात करू शकत नाही, जो मनाने दुष्ट चिंतन करणारा असेल तो बुद्धाला आत्मसात करू शकत नाही, आणि याच्या वाणीमध्ये दोष असतील तो बुद्धाला आत्मसात करू शकत नाही. 75 वर्ष होत आहे. प्रत्येक माईकवर, प्रत्येक सभेत आपल्याला सांगितलं जातं, शीलवान बना, धम्मवान बना, शील पालन करा, शील अनुसरण करा. पण आता शीलवान बनणं म्हणजे काय, धम्मवान बनणं म्हणजे काय? आपण शील ग्रहण केले म्हणजे शीलवान बनलो असं त्याचा अर्थ आहे. शील तत्वज्ञान आहे. तत्वज्ञान असीमित असतं. शील नियम नाहीत बरं का. काही लोक पंचशीलाला नियम म्हणतात. पंचशील हे नियम नाही. नियम का नाही? कारण जर पंचशीलाला नियम मानाल तर नियमाचा गुलाम बनावं लागतं. नियम माणसाला गुलाम बनवतो. नियम हा माणसाला गुलाम बनवतो. बुद्धांनी तत्वज्ञान सांगितलं. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की त्या तत्वज्ञानाचं अनुसरण करणारा माणूस हा गुलाम बनत नाही तर तो अनुयायी बनतो. आणि मग हे जे तत्वज्ञान आहे, पंचशील हे तत्वज्ञान आहे. मी आधी सांगत आहे की तत्वज्ञान हे असीमित आहे, शील असीमित आहे. शील परिपूर्ण केव्हा होतं? मी एखादी गोष्ट तुम्हाला सांगतो. फक्त एका वाक्यात अर्थाने शील संपत नाही. आपण पाली भाषेत म्हणतो पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधी. आम्ही मराठीमध्ये वाचतो, मी प्राणी हत्या करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो आणि तिथे थांबतो. एवढ्याने शील परिपूर्ण होत नाही. त्याचा विस्तार असा आहे की मी प्राणी हत्या करणार नाही, इतरांना प्राणी हत्या करण्याची प्रेरणा देणार नाही. त्याचा अर्थ असा आहे की मी करणार नाही आणि इतरांना तशी प्रेरणा देणार नाही. आम्ही बौद्ध लोक प्राणी हत्या करण्याची प्रेरणा दिल्याशिवाय जिवंतच राहू शकत नाही. रविवार आमच्या जीवनात जो आहे, कोणाला म्हणला बौद्ध लोक मांस खात नसतात, आपण काय आपल्या हाताने कापून खातो? अरे पण तुम्ही विकत आणता म्हणून त्याला कापण्याची प्रेरणा मिळते ना. बुद्ध सांगतात तुम्ही करू नका, इतरांना प्रेरणा देऊ नका. जे करतात त्यांचा गौरव करू नका, जे करतात त्यांना बळ देऊ नका, त्यांना बक्षीस देऊ नका, जे करतात त्यांच्या संगतीत जाऊ नका. म्हणजे मी करत नाही एवढं म्हणून संपणार नाही ते. मी दुसऱ्यांना तसं करण्याची प्रेरणा देणार नाही. जे करणारे असतील मी त्यांच्या संगतीत राहणार नाही, मी त्यांच्याशी कोणतेही रिलेशन ठेवणार नाही. आता या पलीकडे, शीलाच्या अलीकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला नव्याने रुजवली पाहिजे की कर्मकांड करणारे कोणी असतील तर मी त्यांच्यासोबत रिलेशनच करणार नाही, नातच जोडणार नाही. असं होईल का? वाटते का तुम्हाला असं होईल? असं होईल का? तेवढा स्वाभिमान आहे का आमच्या? एखाद्या ठिकाणी एखादी मुलगी जर तुम्हाला करायची असेल आणि तुम्हाला स्पष्ट माहिती आहे त्या मुलीच्या आई वडिलाकडे देवधर्म केले जातात, कर्मकांड केले जातात,
पण तरीही तुम्ही स्वाभिमानी असलेले लोक, स्वतःला स्वाभिमानी मानणारे लोक ती मुलगी करता. का करता? आपल्याला काय करायचं ते त्यांच्या घरात करत असतील. पोरीचा पगार आहे, पगारवाली पोरगी आहे, एवढी शिकलेली पोरगी आहे, सुंदर पोरगी आहे असं म्हणून त्या पोरीशी तुम्ही विवाह करता आणि त्यांच्याशी तुमचे नातेसंबंध जोडलेले असतात. ती पोरगी तुमच्या घरात आल्यावर काही सुद्धा राहील का? ते तुमचं घर सगळं माहेरासारखंच करून टाकते. म्हणजे आंधळ्यासोबत ते काय म्हणतात, बहिर गेलं आणि दोघे उपाशी मेले काहीतरी म्हणतात. जे म्हणायचं असेल ते असं होत आहे, असं होत आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जर तुमच्यामध्ये जिव्हाळा असेल, आपल्यामध्ये जिव्हाळा असेल, जर बाबासाहेबांच्या प्रती आपल्यामध्ये कृतज्ञता असेल तर माझं हो, कर्मकांड करू नका. कर्मकांड करण्याने 3 प्रकारची झीज होते. शारीरिक झीज होते, आर्थिक झीज होते आणि मनातील विचारांची झीज होते. 3 प्रकारची प्रगती होते. शारीरिक सौंदर्य वाढतं, मन सक्षम होतं आणि माणूस आर्थिक सक्षम होतो. असं असताना सुद्धा आपण एवढी निर्बळ, एवढी असीमित असलेली बुद्धाची शिकवण आहे ती अनुसरणात आणण्यापेक्षा बुद्ध सांगतात त्याप्रमाणे कर्मकांड करणारा मनुष्य हा स्वतःचा आत्मविश्वास गमावलेला असतो, मलिन कर्म केलेला असतो. एखाद्या दुकानदाराचं उदाहरण, दुकानदार बौद्ध असो, ख्रिश्चन असो, ईसाई असो, दुकानदार डॉक्टर, आपले डॉक्टर तसे नाही, कारण त्यांचं काही तसं नाहीये. पण हे सगळे लोक काय करतात, सकाळी दुकानाचं शटर उघडतात त्यावेळेला त्यांचं जे दैवत असतं त्याची आरती करतात. कोणी मेणबत्ती लावतात, कोणी घंटी वाजवतात, कोणी काहीतरी करतात, हार फुल टाकतात आणि दिवसभर ग्राहकांच्या सोबत बेईमानी करतात. दिवसभर बेईमानी करतात. बाप जरी गेला ना, बापू तुला MRP मध्ये देत आहे, दुसऱ्याला एवढ्याच देत नाही पण अजून 2 रुपये कमी देत, त्याच्यात मार्जिन खातो. मार्जिन सरळ जर म्हणला बापाला की मार्जिन खात आहे 2 रुपयाची, तू 2 रुपये जास्त दे, तर तो सरळ म्हणत नाही, पण खोटा बोलतो. दिवसभर आलेल्या प्रत्येक ग्राहकासोबत तो खोटा बोलतो. संध्याकाळच्या वेळेला दुकान बंद करत असताना पुन्हा एकदा आरती करतो ना, हात जोडल्याशिवाय दुकान बंद करत नाही. दुकान उघडल्यावर हात जोडतो. म्हणजे दुकान उघडल्यावर हात यासाठी जोडतो की मला दिवसभर बेईमानी करायची आहे, तू मला सुरक्षा करणार आहेस, आणि जात असताना यासाठी हात जोडतो की मला माफ कर, मी असं असं करतो. मग बालाजीला गेला, शेगावला गेला, अजून कुठे गेला. आता बौद्ध लोक दीक्षाभूमीला जाऊन दान व्हायले, इकडं वाईट कर्म करायले आणि दीक्षाभूमीला जाऊन दान व्हायले. आगीतून निघाले आणि फुकुड्यात पडले. आगही गरम आहे, फुकुडाही गरम आहे. बदल काय झाला? ठीक आहे. बुद्ध सांगतात कर्म करणे अत्यंत सोपं आहे, अत्यंत सोपं, अतिशय सोपं. पण त्याला एकाने दुसऱ्याचं पाहून, दुसऱ्याने तिसऱ्याचं पाहून मी जीवन जगतो आहे, माझ्या जगण्याला तुमच्या बुद्धीचा वापर होणार, तुमच्या बुद्धीची मदत होऊ शकेल, परंतु मला माझ्या बुद्धीचा वापर करून माझं जीवन जगायचंय. अशी जोपर्यंत आपल्या मनाशी आपण गाठ बांधत नाही तोपर्यंत बुद्धाचा विचार आपल्या मनाला शिवू शकत नाही. हे अतिशय सोपं आहे. हे जे बुद्धरूप तुम्ही या ठिकाणी आणलंय, मी परत कधी आलो तर